ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एसटी कर्मचाऱ्यांसाठी बुलेटिनच्या सुरुवातीचीच एक चांगली बातमी। पगाराच्या अनियमिततेला कंटाळून आत्महत्या केलेल्या वाहकांना आत्महत्या केल्यानंतर आता राज्य सरकारला जाग आलेली आहे आणि टीकेचे धनी झालेल्या ठाकरे सरकारनं लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि 2 महिन्यांचा पगार देण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा गेले 3 महिन्यांचा पगार थकलेला आहे आणि त्यापैकी 2 महिन्यांचा पगार त्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येईल। या महिन्याचा पगार आजच जमा होणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे। एसटीमध्ये वाहकाचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर ठाकरे सरकारला हे शहाणपण सुचलेलं आहे। माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार। मला उतारला गेलाय होता फक्त यांना कंटाळून जळगाव एसटी डेपोत वाहक असलेल्या मनोज चौधरींनी आत्महत्या केली, पण आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी एसटी महामंडळ आणि ठाकरे सरकारला जबाबदार धरलंय। एसटी महामंडळातील कमी पगार आणि त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करत आहे। याला जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे। माझ्या खर्चांचा यात काहीही संबंध नाही। संघटनांनी माझा पीएफ आणि LIC माझ्या परिवारास मिळवून देण्यास प्रयत्न करावा ही विनंती। कमी पगारानं आणि नियमितता त्याच्यामुळे जबाबदारीला मराठी कर्मचारी एसटी महामंडळची आणि ठाकरे सरकार हे सर्वस्व त्याला जिम्मेदार आहे। मला उतारला गेलाय होता फक्त यांना कंटाळून आता वापस थोडी आणून देऊ शकताय। मनोज चौधरींनी आत्महत्या केल्यानं ठाकरे सरकार खडबडून जागं झालं आणि अवघ्या काही तासात कर्मचाऱ्यांचं वेतन जमा करण्याचा निर्णय झाला। एकंदर साधारण 3 महिन्याचं त्यांचं वेतन बाकी होतं, त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची, म्हणजे 3 महिन्यापैकी 2 महिन्याचं वेतन त्यांना दिवाळीपूर्वी मिळेल आणि सणाची अग्रिम रक्कम त्यांना मिळेल। परिवहन मंत्र्यांनी घोषणा करण्याच्या आधी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांना आक्रोश करावा लागला। कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता यांनी सेवा दिली, मात्र मिळालं काय? मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीनं माननीय औद्योगिक न्यायालय मुंबई येथे वेतन कराराचा भंग केला, वेतन कायद्याचा भंग केला म्हणून आम्ही दावा करत आहोत आणि प्रशासनाला न्यायालयामध्ये खेचत आहोत। या वेतनामुळे कामगारांचं दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होऊ शकणार नाही। त्यांना 3 महिन्याच्या वेतनाची अत्यंत गरज आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये दिवाळीकरिता 3 महिन्याचं वेतनच कर्मचाऱ्यांना मिळणं आवश्यक आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागला, मात्र हा निर्णय घेण्यासाठी इतका वेळ का लागला? दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ का आली? एका कर्मचाऱ्याला आपला जीव का गमवावा लागला? याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील। वैभव परबसह निलेश कुधावले, ABP माझा, मुंबई।